हॅलो फ्रेंड्स, छायाज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण काकडीचे थालीपीठ बनवणार आहोत। काकडीचे थालीपीठ करण्यासाठी छोटंसं वाटण तयार करून घेऊ। येथे मी 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 15-20 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। आता हे आपण मिक्सर जारमध्ये वाटून घेऊया। येथे मी लसूण, जिरे आणि हिरवी मिरची जाडसर वाटून घेतली आहे। 1 काकडी घेतली आहे आणि मीडियम साईजचा कांदा घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे। सुरुवातीला आपण काकडीवरची साल काढून घेऊ आणि याला किसून घेऊया आणि कांदा पण बारीक कट करून घेऊ। काकडीवरची साल काढून घेतली आहे। आता याला किसून घेऊ। येथे मी काकडी किसून घेतली आहे। आता याला डिशमध्ये काढून घेऊ आणि कांदा आणि कोथिंबीर याला पण बारीक कट करून घेऊया। काकडी किसून घेतली आणि कांदा कोथिंबीर याला पण बारीक कट करून घेतला आहे। हिरवी मिरची, लसूण आणि जिरे याचं पण वाटण तयार आहे। आता आपण कणिक मळून घेऊया। येथे मी गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे। येथे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि तयार केलेलं हे वाटण घालून घेऊया। आता यामध्ये कांदा, काकडी आणि कोथिंबीर हे घालून घेऊ। येथे मी हळद आणि धने पावडर एकत्र 1 चमचा घेतली आहे, ती यामध्ये घालून घेऊ। 1 चमचा लाल मिरची पावडर घालून घेत आहे। आता यामध्ये 2 चमचे तीळ घालून घेत आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। काकडीमध्ये भरपूर पाणी असतं, त्यामुळे काकडीमध्येच आपल्याला कणिक चांगली मळून घ्यायची आहे। काकडीमध्ये कणिक चांगली मळून घेतली आहे। आता यामध्ये लागल तसं थोडं पाणी यामध्ये आपण घालून याला चांगलं मळून घेऊ। सर्व छान मिक्स करून घेतले आहे। आता यामध्ये थोडं पाणी घालून घेऊया। कणिक येथे मी चांगली मळून घेतली आहे। यामध्ये मी 1 पळी तेल घालून घेत आहे। आता याला अजून एकदा मळून घेऊ। थालीपीठ करण्यासाठी कणिक आपली मळून तयार आहे। कणिक येथे मी थोडी सैल मळून घेतलेली आहे। आता याला अर्धा तास मुरण्यासाठी असंच ठेवून देऊ। थालीपीठ करण्यासाठी येथे मी सुती रुमाल ओला करून घेतलेला आहे, तो पोळपाटावर घालून घेऊ आणि त्यावर आता आपण थालीपीठ थापून घेऊया। येथे मी मीडियम साईजचे थालीपीठ करून घेत आहे। हाताला मी येथे पाणी लावून घेतलेलं आहे। आता बोटांनी याला सर्व बाजूंनी एकसारखं चांगलं थापून घेऊया। बोटांनी किंवा तळ हातांनी याला चांगलं थापून घ्यायचं आहे आणि चांगलं पातळ थालीपीठ आपल्याला इथे बनवायचं आहे। बघू शकता, येथे मी एकसारखं थालीपीठ चांगलं थापून घेतलं आहे। आता याला होल करून घेऊ। बघू शकता, आपलं थालीपीठ बनून तयार आहे। आता याला शेकून घेऊया। तवा गरम झाला आहे। आता यावर आपण थालीपीठ घालून घेऊ। मीडियम गॅस फ्लेमवर
थालीपीठ आपल्याला चांगलं शेकून घ्यायचं आहे। याला तुम्ही तूप किंवा तेल तुमच्या आवडीनुसार लावू शकता। येथे मी तूप लावून घेत आहे। आता या छिद्रामध्ये पण आपण तूप घालून घेऊ आणि सर्व बाजूंनी तूप घालून घेऊया, म्हणजे सर्व थालीपीठला हे तूप छान लागेल आणि खरपूस चांगलं भाजलं जाईल। 1-2 मिनिटं झाली आहेत। आता याला आपण पलटून घेऊ। साईडने याला तूप घालून घेऊया आणि मीडियम गॅस फ्लेमवर दुसरी बाजू पण चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घेऊ। 1-2 मिनिटांनी पाहू शकता चांगली आता खरपूस आहे आपलं थालीपीठ। दुसऱ्या बाजूने पण चांगलं शेकलेलं आहे। आता याला काढून घेऊ। आता राहिलेले थालीपीठ पण आपण असेच करून घेऊ। बघू शकता येथे मी सर्व थालीपीठ बनवून घेतले आहेत। मस्त झालेले आहेत। काकडीचे मऊ लुसलुशीत असे थालीपीठ आपले खाण्यासाठी तयार आहे। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत।